पालखी सोहळा आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील आळंदी या गावातून प्रस्थान होतो आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा पुणे जिल्ह्यातील देहू या गावातून प्रस्थान होतो. ज्या ठिकाणाहून दिंडी प्रस्थान होते त्या ठिकाणी रिंगण घेतले जाते आणि त्यानंतरच दिंडी पंढरपूरच्या दिशेने जात असते. पंढरपूरला जाईपर्यंत 2 ते 3 वेळेस रिंगणे होतात. वारीमध्ये 2 दिंड्या या मानाच्या असतात. दुसऱ्या दिंड्या नाणीतला जातात. जसे की आपल्या परिसरातून मच्छिंद्र नाथांचा पालखी सोहळा जातो आणि वारीमध्ये ज्या वेळेस आषाढी एकादशी असते त्यावेळेस असे म्हटले जातं की भक्तांना दर्शन देण्यासाठी देव स्वतः कळसावरती विराजमान होतात. वारी ही महाराष्ट्राची शान आहे. वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. वारी ही महाराष्ट्राची विचारधारा आहे. वारी म्हणजे संस्कृती आहे. वारी म्हणजे भक्ती आहे. वारी ही स्त्री पुरुष समानता आहे. वारी ही सर्व धर्म समान भाव आहे आणि वारी म्हणजेच आपलं जीवन आहे. माणसाने आयुष्यात जन्माला आल्यावर कमीत कमी एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. कमीत कमी एकदा तरी पंढरपूरची वारी करावी.